आपण पाहत आहात सच का साथ SS न्यूज। उदगीर ग्रामीण पोलीसच्या वतीने एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे। विविध मोहल्ल्यात व गावामध्ये बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे। याचाच एक भाग म्हणून पीर मुसा नगर येथे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे साहेब यांनी बैठक आयोजित केली होती। या बैठकीस विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व धार्मिक प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। या बैठकीमध्ये नागरिकांशी संवाद साधत असताना उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांनी योग्य असे मार्गदर्शन केले व त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या व त्यांना पुढे येणाऱ्या समस्यापासून कसे सावधान राहता येईल योग्य असे मार्गदर्शन धार्मिक, सामाजिक, शारीरिक व व्यसनाधीन प्रत्येक बाबीवर सखोल असे मार्गदर्शन युवकांसोबत व नागरिकांसोबत पोलीस निरीक्षक दिलीप गाडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। या उपक्रमाचा नागरिकातून कौतुक केला जात आहे। मारामारी या जुल्म नहीं करना है तो उनके ऊपर तो पड़ोसी का भी आपने को ख्याल रखना है। वो हिसाब से हमारे PI श्री गाड़ी साहब को कुछ बातें बताने वाले हैं। तो मैं PI साहब से कायद्यात सुधारणा झाली। तुम्हाला रोज दंड भरण्याच्या ऐवजी तुम्हाला चलन पडलं जातं आणि तुमची परिस्थिती बघून तुम्हाला कोर्टाने थोडी सवलत दिली की तुमच्या सवलतीप्रमाणे तुम्ही ते चलन भरू शकता। प्रश्न दंडाचा नाही किंवा प्रश्न चलनाचा नाही, ह्याच्यातून एक वेगळी मानसिकता आपली अशी वाढीला लागली की कसंही गाडी चालवा, कसंही जा, दंड कुठं आपल्याला आता भरायचा आहे नंतर करू, ह्या मानसिकतेमुळे लोकांमध्ये बेफिकीरपणा वाढलेला आहे आणि ह्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे। त्याच्यामुळे कृपा करून ज्यावेळेस आपण रस्त्याने जातो त्यावेळेस कृपा करून खास करून बुजुर्ग लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण जे आपले नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी हे माझं सांगणं आहे। आणि एक जगाचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे। जगाचा नियम काय सांगतो की मुलाच्या खांद्यावर बापाने जावं, त्या बापाच्या जाण्याला काहीतरी अर्थ आहे, पण बापाच्याच खांद्यावर मुलगा जर जात असेल तर ह्याच्यासारखं भयानक दुःख त्या बापाला वाटायला कोणतं नाही। त्यामुळं हे दुःख आपल्या वडिलांना द्यायचं नसेल किंवा हे दुःख आपल्या वाट्याला यायचं नसेल तर आपण आपल्या मुलावर वाहन चालवताना थोडी खबरदारी घ्यावी। दुसरा प्रकार अलीकडचा जो चाललेला आहे हे तुम्हाला सांगतो। आपल्या सगळ्यांकडे आपण जरी बोलत असलो तरी प्रत्येकाकडे मोबाईल आहे। मोबाईल खरोखरच शास्त्रज्ञांनी शोधून काढला, त्याची प्रगती तितकी चांगली आहे, त्याची आपण जर त्याचा सकारात्मक उपयोग घेतला तर त्याच्यातून फायदेही खूप आहेत, पण दुर्दैवाने आपण सकारात्मक घेण्याच्या वेळी बरेच आपण त्यातून सगळ्या नकारात्मक गोष्टी घेत आहोत। मग त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम, फेसबुकचं कुणीतरी तुम्हाला काहीतरी लिंक पाठवते, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या सुंदर एखाद्या मुलीचा फोटो ठेवला जातो, मग कुठेतरी आपली मुलं त्याच्यात भरकटत जातात, कुठेतरी लिंक एखादी ओपन करतात, मग समोरून एखादा कसला तरी उघडा नागडा फोटो येतो, मग कुठेतरी ते आपल्या मुलाला ब्लॅकमेल करतात किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या माणसाला ब्लॅकमेल करतात। अशा अनेक गोष्टी होतात आणि मग ज्यावेळेस आपल्याकडून काहीतरी एखादा लेखी स्वरूपाचा एव्हिडन्स त्याच्यावर जातो आणि मग कुठेतरी आपल्याला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात होते। त्यामुळे कृपा करून सगळ्यांना सांगणार की हा जो मोबाईल आहे हा आपल्याला कामापुरता वापरा, अनोळखी माणसाची कुठली लिंक आली तर त्याला टच करू नका। आणि आपण काही गोष्टी अशा असतात की जे चोर आहे ते आपल्यापेक्षा थोडीशा पुढची स्टेप वापरून पुढे करतात। कुठेतरी लाईट गेली, तुमचं KYC अपडेट करायचे म्हणणार, तुमची लाईट कट होते म्हणणार, तुमच्या बँकेत हे आधार कार्ड जमा करा म्हणणार, तुमचं आधार कार्ड आता कट होणार आहे, तुमच्या घरातली लाईट जाणार आहे, अगदी नवीन नवीन काय आता जनगणना सुरू झाली त्याची नावं सांगणार। तर या संदर्भात आपण एक जनजागृती करणं महत्वाचे आहे। कुणीही तुम्हाला जर फोनवर OTP विचारला
तर कुणालाही OTP तुम्ही सांगा. अगदी किती बँकेत बोलतो मला, किती पोलीस स्टेशनमधून बोलता, कुणालाही तुमचा OTP सांगू नका. कारण का तुम्ही जर OTP सांगितला की समजून जायचं की तुमचे जे अकाउंट लिंक केलेले त्यातले सगळे पैसे तुमचे हडप झाले असं समजायचं. तर ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या आपल्याला गल्लीतून आता चालू आहे तर तुम्हाला आता आम्ही सांगणार नाही. आता या ठिकाणी सांगण्यासारखं बरंच आहे. या ठिकाणी तुम्हाला एखादा धार्मिक उपदेश केला जाऊ शकतो, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते उपदेश माहीत आहे, त्यामुळे तो उपदेश आम्ही करणार. पण जे काही घडत जात आहे पोलीस स्टेशनला, आज पोलीस स्टेशनच्या तक्रारीचा उपयोग कोणत्या स्वरूपाचा आहे, खास करून हे मुलं मुली पळून जाणे. आपल्या ज्यावेळेस म्हटलं जातं एक मराठीत म्हण आहे की मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस आपल्या पायातली चप्पल घालते, मुलगा ज्यावेळेस आपल्या पायातली चप्पल घालतो त्यावेळेस त्याच्याशी आपलं नातं असणारं हे मित्राचं असतं आणि निश्चितच त्याच्यापेक्षा आपण उन्हाळ्यात पावसाळ्यात जास्त खाल्लेले असतात. त्यामुळे तो वयात आला की त्याला आपलं गायडन्स महत्वाचं असतं. या मुलीमध्ये बरीचशी मुलं अशी आहे की आता कालची घटना तुम्हाला सांगतो. काल ह्या वेळेस संध्याकाळी एक 16 वर्षाची मुलगी होती, एक 25 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव सांगत नाही. त्या देगलूर रोडवर खूपच लोकांना संशय येईल अशा परिस्थितीत राहील. आता त्या पोलिसाला कॉल केला, तिकडून आणले, परत त्या मुलीचा स्टेटमेंट घेतलं, त्या मुलाचं स्टेटमेंट घेतलं आणि मग तो ह्याच्यातून काय होतं, मग ते मुलगी जरी तिच्या मनाने गेली असली तरी कायदा सांगतो की मुलगी 18 वर्षाची आहे, मुलगी 7 नाही. मग त्या मुलीच्या मनाने तक्रार देणं, मग ह्याच्यावर पुस्तकाचा गंभीर गुन्हा दाखल होणार, महिने 2 महिने 3 महिने आत जाणं, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आपल्या मुलावर ओढवू शकतात. त्या मुलाला त्याची काहीच माहिती नसते. त्यामुळं आपण त्या मुलाशी मित्रत्वाचं नातं ठेवून त्याला या गोष्टी सगळ्या सांगायच्या. खाणं, कपडा, लत्ता त्याला किती त्याच्याकडे खर्च होतो, पण त्याबरोबर तो कोणाबरोबर जातो, कुठल्या मित्राबरोबर राहतो, तो काय करतो, या सगळ्या गोष्टीवर आपण फक्त त्याला जन्म दिला म्हणजे आपल्या बापाची भूमिका झाली असं नाही. त्याला जोपर्यंत एखादा मुलगा होत नाही तोपर्यंत आपलं त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो लोकांना, मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगतो, खास करून माझ्या तरुण वर्गात राहावं, कारण का मला ते तुम्हाला सांगायला अधिकार आहे. आपल्या मनाला आपलं नियंत्रण असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझं वय आता 57 वर्ष, म्हणजे कालच्या 8 तारखेला मला 58 लागलं. मी घरापासून एकटा आहे, माझे कुणी नाही. पण आपल्या मनावर आपलं नियंत्रण पहिल्यापासून असं ठेवलेलं आहे की मी माझ्या आयुष्यात अजून आतापर्यंत सुपारी खाल्ली. सुपारी नाही, पान नाही, तंबाखू नाही, सिगरेट, ते तुमचं काय असलं सडकं पडकं गुटखा बिटका म्हणतात ते, त्या तर खूप लांबच्या गोष्टी. मग आता बरेचशा लोकांना इथे बसलेलं काय वाटलं असेल, मग तुम्ही आयुष्यात केलं काय? तर हे खाणं म्हणजे आयुष्य नाही. आयुष्यात जगायचं असेल तर भरपूर गोष्टी उपभोगण्याच्या आहेत. आपला एवढा आपला भारत देश करायचा आपल्याला. निरनिराळ्या राज्यातून लोक कसे राहतात, काय खातात, काय पितात, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपली तब्येत महत्वाची. आपलं एक दुर्दैव असं आहे, आपल्याला एक सवय अशी झालेली आहे की आणखीला आणलेस म्हणजे जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही दवाखान्यात जात नाही. बरोबर आहे. तुम्ही कधीतरी एखादा फेरफटका कुठल्या दवाखान्यात जा आणि तिथं जाऊन बघा की त्या रोग्यांची, त्या आजारी पडलेल्या माणसाची किंवा त्या बिलाच्या काळजीच्या चिंतातून झालेल्या त्या नातेवाईकांची अवस्था काय. तर मला तुम्हाला हेच सांगायचं की युवकांनी जास्तीत जास्त म्हणजे व्यसनाच्या कुठल्याही नाते लोक व्यसनापासून दूर. आता तुम्ही मला याचा काय फायदा, तर मी जाहीरपणे तुम्हाला माझा फायदा सांगतो. तुम्हाला कदाचित ते खूप म्हणजे थोडं अवास्तव वाटेल किंवा तुम्हाला काहीतरी गप्पा मारण्यासारखं वाटेल, पण वास्तव हे तुमच्या तुम्ही 58 पर्यंत मला जसं कळतंय तसं हजर मी आतापर्यंत फक्त पूर्ण आयुष्यात फक्त 2 वेळा इंजेक्शन घेतले. किती वेळा? फक्त 2 वेळा. एक वेळ ज्यावेळेस मी PSI मध्ये निवड झाली 2009ला, त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये जाताना
आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं त्यावेळेस. आणि दुसरं, ज्यावेळेस कोरोनाची लाट आली त्यावेळेस मी पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशनला होतो आणि तिथं सिरम कंपनीतर्फे ती लस तयार झाली. तर ती लस पहिल्यांदा पुणे शहर पोलीस दलाला दिली. त्यावेळेस ती लस घेताना एकदा इंजेक्शन घेतलं. हे फक्त आयुष्यात मला कळतं असं मी 2 इंजेक्शन घेतले. सांगायचा उद्देश काय की ते दोन्ही इंजेक्शन मी आजारी पडलो म्हणून कधी घेतले. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही जर निर्व्यसनी राहिला, चांगलं खाल्लं आणि तर तुम्ही आजारी पडू शकत नाही, तुमची तब्येत चांगली राहू शकते. आता वयाच्या 57 वर्षे पण अजून आपल्याला शुगर नाही, अजून आपल्याला भीती नाही. जर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला सकाळी मी व्यायाम करतानाही पाहिलेलं असेल, रेस्टॉरंट असेल, मार्केट यार्ड असेल, सकाळी कंपल्सरी सकाळी 10-1.5 तास आपण वॉकिंग करतो, व्यायाम करतो. तर मला हे या ठिकाणी हे आवर्जून सांगायचं. मी माझं उदाहरण देऊन मी बढाई मारत नाही. ह्याच्यातून जर समाजामध्ये 4-2 लोकांनी प्रेरणा घेतली आणि ठरवलं की चला बाबा गाडी साईड जर असं राहू शकते तर आपण का राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रण का गरजेचं आहे. आता मला सांगा की माझ्या घरचे माझ्याबरोबर नाही, मला कोणी पाहणार नाही आणि ज्या गोष्टी माणसाला जास्त जवळ करतात त्या कोणत्या आहेत? दारू आहे, गुटखा आहे, जी पण कुठली व्यस्त आहे. आता ते तर पकडणं आपलं कामच आहे. म्हणजे आम्हाला न मिळणारी वस्तू कुठली आहे का त्यातली? सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असताना सुद्धा आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. हे कशाने नियंत्रण ठेवायचं? तर त्याच्यात एक भावनिक मुद्दा तुम्हाला सांगतो. तुम्ही सुद्धा बुजुर्ग मंडळी, माझ्या प्रमाणात एक गोष्ट केली तर मी डेफिनेट तुम्हाला सांगतो की तुमची कधीही पाऊल तुमच्या मुलाची किंवा तुमची चुकीच्या दिशेने जाणार नाही. आणि ते म्हणजे कुठलीही गोष्ट वाईट करता किंवा आपल्याला जर एखादं ठरलं, आता समजा आता इथला समोरचा एखादा नवजवान आहे, त्याला वाटतं आपण गुटख्याची पुडी खावी, तर त्यांनी फक्त ती गुटख्याची पुडी खाताना आपल्या जन्मलेल्या आईचा चेहरा समोर आणायचा किंवा बापाचा चेहरा समोर आणा किंवा तुमचं बायकोवर प्रेम आहे तर बायकोचा चेहरा आणा किंवा तुमची जे घरातले 2 मुलं लहान आहेत त्याचा चेहरा समोर आणा. बघा तुम्हाला दुसरं पण तुम्हाला ते गुटख्याची पुडी खाऊ देणार नाही. आणि ह्या गोष्टीतून फायदा काहीच नाही. कारण का आम्ही बघतो दवाखान्यात तुम्ही गेले तर फार मोठ्या लोकांची कुणी लोक पेशंट तिथं नाही. मोठ्यातले मोठे लोक सुद्धा भरपूर पैसा पाणी उद्योगधंदे असून सुद्धा ते स्वतःच्या सेवेची काळजी घेतात. पण तुम्ही आम्ही जे मध्यमवर्गीय आहे, आपल्या प्रकृतीबाबत, आपल्या संस्कृतीबाबत आपल्यामध्ये कमालीची अनास्था आहे, उदासीनता आहे. आपण त्या पातळीवर आपण सावध होणं गरजेचं आहे. त्यामुळं जो सोशल मीडिया आहे त्याचा वापर अतिशय आपण जपून करायचा आहे. आणि दुसरं होतंय काय, मुलांना कुठेतरी मुलांच्या भाषेत जाऊन सांगणं गरजेचं आहे. आजकाल मुलीही सगळ्या काही संस्कारी आहेत असं नाही, काही मुली निश्चितपणे संस्कारी आहेत, पण काही मुली विनाकारण एखाद्याशी चांगलं बोलायचं आणि नंतर त्याला कुठेतरी फसवायचं, अशाही गोष्टी आमच्या समोर येतात. मग त्यावेळेस विनाकारण एखाद्या मुलाचं आयुष्यातनं उठून जातं. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपली जी मुलं आहेत त्यांना त्या गोष्टी सांगणे गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस सोसायटीत बघतो, आता बऱ्याच ठिकाणी सुदैवानं उदगीर शहरात एकदम सामाजिक विकोप आहे. आत्ताच सांगितलं की या भागात भांडणं वैयक्तिक झालेली असते पण एकमेकाच्या जातीवरून किंवा ह्याच्यावरून अशी कधी झाले नाही. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आनंदाची म्हणजे कुठलाही समाज असतो आपल्याला माणूस म्हणूनच त्याच्यावर करायचं. आता माझं सुद्धा पडेल. माझा एक मित्र होता असलम नाही सोलापूर. ॲक्च्युली आम्ही वर्गमित्र झाल्यानंतर मी ज्यावेळेस 1988 साली पोलीस खात्यात भरती झालो त्यावेळेस तो काही दिवस पुढे शिकला आणि शिकल्यानंतर मग तोही पोलीस खात्यात आला. तर सुदैवाने आम्ही काय झालं की सोलापूरच्या वसाहतीत आम्ही एकत्र आलो. मी ज्या बिल्डिंगमध्ये होतो त्याच बिल्डिंगमध्ये आम्ही समोरच्या येतो. तर बऱ्याच दिवसानंतर परत आम्ही एकत्र आलो. तर त्याची जी मंडळी होती ती मला भाऊ मानायची, तिचं शुक्रिया असं नाव होतं. तर ही गोष्ट कधीची आहे तर 2002 ते 2009 या 7 वर्षात ते मधल्या काळात ते 7 रमजान गेले. तुम्हाला सांगतो त्यामुळे एवढी सवय लागली की रमजानच्या दिवशी आमची पूर्ण फॅमिली त्यांच्या घरात असायची आणि
ते करत आमची मंडळी शिवकुर्मा एवढं चांगलं करायची. आजही तुम्हाला सांगतो, आता मी पुण्यात राहतो नांदेडचे, आता तिथं तर काही घरच्याची कुठे ओळख नाही, पण ज्या दिवशी रमजान असेल त्या दिवशी आमच्या घरात आजही शिवकुर्मा होतो. कारण का 2007 पासून आम्हाला ती सवय लागली. त्यामुळं ज्यावेळेस रमजानमध्ये मी इथं पण आलो, मला वाटतं तुमच्याही घरी आलो, बऱ्याच ठिकाणी मी शिवकुर्मा का केलो, त्याचे फोटो मी घरच्यांना पाठवलो, घरच्यांनी मला शिवकुर्म्याचे फोटो पाठवले. म्हणजे हा आपला एक सामाजिक लोक आहे. आपल्याला आम्ही असं कुठं मनात आमच्या कधी आलं नाही की हा रमजान आपला नाही किंवा दिवाळी आपली नाही. ही आपली ती पहिल्यापासून आपली ती एक परंपरा आहे की प्रत्येकाच्या सणात आपण एकरूप व्हायचो. आणि आम्ही तर दोघं मित्र होतो, आमचं कुटुंब एकमेकांमध्ये मनात आणलं तर आम्ही एकच होतो. त्यामुळे आमच्या मनात कधी तो असला नाही किंवा मी दिली काय असं कधी झालं. आजही आता सुद्धा दुर्दैवाने काय झालं की काही कारणास्तव त्यांनी मध्ये नोकरी सोडली, परत इकडे शेजारी कर्नाटकमध्ये एक गाव आहे त्या ठिकाणी गेले, तिथं काहीतरी मोठा फर्निचर व्यवसाय करला. दुर्दैवाने काय झालं की ती बिल्डिंगच पडली आणि त्याच्यामध्ये आमचा मित्र डेथ झाला. हे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. तर ज्यावेळेस त्याच्या मुलाचं लग्न झालं तर त्या आमच्या त्या भावीने आम्हाला बोलवण्याचे कुठलंही कार्य केलं. लग्न जमण्यापासून ते तुमचं सगळं लग्न कार्य पार पडेल. म्हणजे हे असं आपण एकमेकांना एकरूप झालं. सुदैवाने या ठिकाणी तशी परिस्थिती कोणतीही नाही, सगळ्या जाती एकोपा या ठिकाणी कायम आहे. आपल्याकडे नवीन नवीन योजना आहे, खास करून 112. तुम्हाला जर कधी काय अडचण आली तर निश्चित 112चा आपण उपयोग करा. आणि इतर म्हणतो ना आपल्या गल्लीत नगर शोक आहे तुम्ही ना, सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर आपल्याला आता CCTVची खूप गरज आहे. आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या प्रत्येकाने शक्य झालं तर काही त्याला लय जास्त खर्च येत नाही, पण आपली जर गल्ली की आपला भाग आपण जर CCTVने कव्हर केला तर आता कसं झालंय, चोर सुद्धा हायटेक झाले. म्हणजे पूर्वीचे चोर वेगळे असायचे, ते फक्त अमावस्येच्या दिवशी बाहेर पडायचे, अंधाऱ्या रात्री प्रकार करायचे. आता जे चोर सुद्धा हायटेक झाले. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आताच्या चोरांना पोलिसांची तपास करण्याची पद्धती माहिती झाली. एखाद्या ठिकाणी जाताना आपलं मोबाईल लोकेशन निघते पण मोबाईल घरी ठेवतात, एवढे आता चोर हुशार झाले. आता त्यांना असे जे काही आपण येते किंवा आपल्या लगेच कोणी विनाकारण चक्रा मारत असेल, टेहळणी करत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजकाल कॅमेऱ्यात कैद करणं खूप सोपे. एकदा जर लोकांना असं कळलं की नाही बाबा मुसानगरला सगळे कॅमेरे लागले, वाईट उद्देशाने तुमच्याकडे कोण येणार आहे ते बिलकुल या ठिकाणी येणार नाही आणि काही फिरणार नाही. आणि जर फिरून गेला तर त्याचं चित्रीकरण आपल्याकडे आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी कॅमेरा आहे, भलाही तो कॅमेरा बंद पडलेला जरी असला तरी पण मानसिकता लोकांवर दडपण येते आणि त्यावेळेस चुकीच्या गोष्टी काय होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, आता समजा रस्त्यावर भांडण झाले, दोन्ही पार्टी आपलीच आहे, पण समोर विनाकारण आपल्याला काहीतरी वेगळं आरोप होतो. माझ्या देशातले 20,000 नेले, 30,000 नेले. आणि मग हे जर सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात कव्हर असतील तर त्याच्या खोटेपणाच्या अपप्रवृत्तीला बराचसा त्याच्यामध्ये आपल्याला हे होऊ शकतो, आळा घालू शकतो. आता जाता जाता मी सगळ्यात एका मोठ्या गोष्टीवर जे तुमच्यापैकी मी जरी नाही विचारलं तर तुमच्यापैकी लोक बरेच जण विचारणार आहेत. पण मी परत एकदा सांगतो, व्यसनाबद्दल तुम्ही मला म्हणलं तर मला खूप आनंद वाटतो. साहेब आमच्या इथं दारू चालते असं जर कोणी सांगितलं तर मला त्याचा खूप आनंद वाटतो. साहेब या ठिकाणी मटका चालतो सांगितलं तर मला खूप आनंद वाटतो. का तर तुम्ही जागरूक आहात हे मला कळलं, ह्याचा मला आनंद आहे. पण माझी अपेक्षा एक आहे, जो साहेब या ठिकाणी दारू खूप चालते हा जो तक्रार करतो, कमीत कमी माझी अपेक्षा असते की त्या माणसाने आयुष्यात निर्व्यसनी असलं पाहिजे. नाही बरेचसे आमच्याकडे दारूचे तक्रारी करणारे बरेचसे आम्ही ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस असे निघाले की ह्याला तिथं दिली नव्हती, ह्याला फुकट दिली नाही म्हणून पोलिसांना फोन केला. असे तक्रार करणारे जास्त आहे. तर निश्चितच दारूही कुठे चालत असेल तर पोलीस स्टेशनला फोन करा. दुसरी गोष्ट, खास दारू बंद करण्यासाठी दारूबंदी विभाग आहे त्यांनाही थोडा फोन करा, त्यांनाही थोडं कामाला. आणि
सगळ्या जर तुम्हाला सांगणं होत नसेल तर आम्हाला गुपचूप फोन करा की हा व्यक्ती असा असं करतो. आम्ही कुणाचंही नाव कुठेही उघड करणार नाही. पण मी थोडा उलट्या विचार करण्याचा माणूस आहे. आपण ज्यावेळेस दारू किंवा ही गुटखे आपण बघतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ठिकाणी हे आले का घोरपडे, आणि मी आतापर्यंत या उदगीर शहरात 3 पानटपरीवाल्यांना गुटखा सापडला म्हणून अटक केलेली. तो कॉर्नर चौकातला काय केलं इरफान, तुम्हाला सांगतो एक जैन समाजाचा एक डाव बनवून आला पत्तेवर चौकात, आणि अजून एक ठिकाणी. त्यामुळं तुम्ही अशा लोकांना सांगा की पानटपरीत वगैरे गुटखा वगैरे मिळाला तर त्याला अटक होती, 2 महिने जामीन होत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतो की ह्या लोकांनी उपाशी राहिलं पाहिजे, ते लोक उपाशी राहिले पाहिजे. जर आपण तिकडे गेलोच नाही, मला खरंच कौतुक करायचं वाटतं बरं का. म्हणजे मी या ठिकाणी आलो म्हणून मी तुमच्या कम्युनिटीचं कौतुक करत नाही, पण मी ज्यावेळेस समाजात बाहेर फिरतो सगळ्या समाजाचा मी निरीक्षण करतो. पण व्यसनाचं प्रमाण कमी हे फार तुमच्या समाजात म्हणजे असे फार कमी लोक आहेत की जे व्यसनाचे आहारी आहेत. म्हणजे माझ्या माहिती प्रमाणात राहतात तुमच्यात, म्हणजे दारू पिणाऱ्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. ही एक मला खूप चांगली हवं आणि ह्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी परिस्थिती तुमच्यात आहे. तर एखाद्याने दुकान जरी मांडलं त्याचं दुकान त्याला गिऱ्हाईक गेलं तर चालेल. आपण जर मनाला ठरवलं आपण दारूच प्यायची नाही, तो बघेल वाट त्याचं दुकान बंद करून दे. त्यामुळं ह्या जे गोष्टी चालतात नाही ह्याला कुठेतरी आपणच खत पाणी घालतो. त्यामुळं आपले जे भाऊ बहीण, आपला जो मित्र, आपले जे शेजारी तिथं जातात त्यांचं मन परिवर्तन करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना आपण थोडं सांगितलं पाहिजे. आणि हे आमच्या पाठीमागचा बैठकीचा उद्देश होता. तुमच्या जर काही इथल्या अडचणी असतील मलाही वैयक्तिक सांगा. कुणी आता काल परवा पुढच्या तिथले एक उदाहरण आलं, म्हणजे लोकांची मानसिकता कशी झाली बघा. त्या सोमनाथपूर साहेबचं प्रकरण होतं, दोन्ही मुस्लिमच होते. प्लॉटच्या संदर्भात त्यांची म्हणजे काय भांडणं असतील त्याच्यामध्ये त्यांनी एका माणसाने एका अगदी 42-45 वर्षाच्या महिलेला बोला आणि त्या महिलेला पुढे जाऊन त्या महिलेला सांगितलं की मी प्लॉट बघायला गेली आणि तुम्हाला असं म्हणा मी प्लॉट करून देतो तुम्ही आपण बघितलं आपलं वय 57-58 आहे, माझी नोकरी 40 वर्ष झाली. माणूस पोलीस स्टेशनमध्ये आला तरी त्याच्या चेहऱ्यावर आपण ओळखू शकतो याच्या मनात काय. मी तिथंच ओळखतो हा ह्या बाईचा पडावा करतो. थोडं 4-5 प्रश्न वाच विचारले त्या बाईला, ती बाई पडली. त्या बाईला सरळ सांगितलं